शुभ सकाळ समध्याला कल्पना लातूरकर यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। कशा मग तुम्ही समजेजण बरे हो का? मी बी एकदम मस्त आणि मजेत हा। तर आत्ता वाजला तर सकाळचे 7ला 20 मिनिटं कमी आहेत। तर मी इथं आवाज करणार झालो, व्हिडिओ गपचूप शूट करायला गॅलरीत मोबाईल ठेवलो इकडं आणि म्हणजे बरोबर तिथून मी इकडचं काम करायला दिसावं म्हणून असं ठेवलो। तर आवाज काबर करणार झालो माहिती आहे का? व्हिडिओ करताना काबर बोलणार झालो तर माझ्या बाळाचा चाललाय तिकडे अभ्यास, त्याच्यानं मग मी इथं मुकाट्यानंच व्हिडिओ चालू केलो। तर सकाळी मी भांडे ती घासून घेतले आणि आता इकडे आतरण काढलेलो। आता आतरण काढून झालं की मग तुम्हाला आजचं माझं काय हाय रुटीन दिवसभराचं ती तुम्हाला दाखवते। तर चला व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा। तर भांडे घासून झालेले आहेत। तर आता ही भांडी मी आधी लावून घेते। तिकडं पाणी गरम करायला ठेवलो, तर पाणी गरम होलाले तर जोपना इकडे भांडे लावून घेऊ म्हणले। तर भांडे इथं लावून घेते, पटपट भांडे लावून झालं की मग किचन जरा मोकळे होते। त्या किचनवर लई राडा वाटतो, जाळी ठेवली भांड्याची की। आणि तर किचनला दुसरीकडे असं खाली ठेवायचं जर म्हणलं तर स्पेस नाहीच बरं का, कारण अटॅच बाथरूम टॉयलेट बाथरूम नाही इकडं, वेगवेगळं असं आहे। त्याच्यामुळं मग मला ती खाली कुठली वस्तू असं ठेवायला नको वाटते। तर चला इथं आता या पटपट मी भांडे लावून घेते आणि भांडे लावून घेतले की मग पटमन झाडून ही ती काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आज माझ्या नाश्त्यामध्ये काय बनणार आहे ती। फक्त व्हिडिओ तेवढं कंटिन्यू करा। तर भांडे हे ती लावून झाले आणि त्यानंतर मग आता मी इथं आंघोळ केले, आंघोळ ही झाली माझी आणि मग आता इथं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावणार आहो मी। तर मी आज केस धुतल्यात, 2-3 दिवसापूर्वी केसाला तेल लावले होते मस्त, 3-4 दिवस मग केसात तेल मुरू दिले आणि त्याच्या आधी मी केसा लावले होते मेहंदी। एवढे केस गळाल्यात कनी त्या केसाला काही प्रमाणच नाही। 4-5 दिवसाचेच केस मी प्रज्ञाला दाखवले, प्रज्ञा अमोल आलता तर मी तिला दाखवले, म्हणले प्रज्ञा बघ माझी केस किती होती ना, म्हणली ताई लयच गळाल्यात माझे केस, एवढे कसं काय गळाल्यात की म्हणजे का बरं की कानी की केसाला लईच धार लागलेले गळायला। तर ही सगळ्यांचीच तक्रार आहे, ज्याला विचारेल त्यानं तसंच म्हणाले बरं का। तर परंतु मी जसं मेहंदी हे असं म्हणजे जी प्रोडक्ट ह्याचे आहेत की नाही हर्बलचे तीच वापरते मी। शॅम्पू बी मी दुसरा कुठला वापरत नाही, शिकाकाईयुक्त शॅम्पू वापरते। तर का बरं की नुसतं केसाला गळ लागल्यामुळे लय वाईट वाटले बरं, सगळ्या घरानं केस हुलल्या। तर आता असं केस धुलं जरा वर्कलच लावलं की नाही तर लगेच असं धारच लागलेल्या साऱ्या घरावाने केस व्हायची, का बरं की कानी की एवढे केस गळायला। तर वाईट तर वाटणारच की, आता कुणाला बी वाईट वाटते केस चालल्यावर गळाल्यावर, तसंच मला बी वाटलं। तर चला आता मी इथं चटणीलाही देते, तडका देते। इकडे ठेवले पोराला पाणी आंघोळीला आणि मस्तपैकी आता ऊन पडले का बाहेर, दिसले का ऊन किचनमधून नजारा भारी वाटतंय आणि नेमकं इथूनच ऊन येते बरं का मध्ये। आणि ही ती ह्याची वायर आहे या राउटरची। आता ह्याच्यामध्ये टाकते तेल। तर रात्री मी मूग आणि हे भिजू घालते तांदूळ, मुगाचा डोसा खाऊ वाटला तर म्हणून मग मी म्हणले त्याच्यात थोडं तांदूळ बी घालून ह्या बारलाच केले ट्राय। खरं तर मी तांदूळ कधी घालत नाही। प्रवीण आनंद आला तिकडे, तुला माहीत नाही व्हिडिओ बनवलेले ते। तर आता इथं मी गॅस बंद केले आणि आता कढीपत्ता टाकते डायरेक्ट ह्याच्यामध्ये असं। तर मी ह्याच्यात मीठच टाकायला नाही, ते मीठ टाकते थोडं, लई होईल नाही जराच टाकते।
अडचणीत जाऊन बसला ह्याने. प्रवीण झालं का उरक रे? तोपर्यंत ब्रश कर म्हणजे पटमन ही करायला येते. माझा ही तवा जवळजवळ किती वर्षाचा असेल रे प्रवीण? तेव्हा तुम्ही 5वीला होतो काय की आहे का? 5वीला असतानाचा म्हणजे किती वर्ष झाले रे ह्याला? 2014. 10 वर्ष का? 10 वर्ष झाली ह्या तव्याला माझ्या. लय जपून जपून वापरते मी कुठली बी वस्तू कर. आणि आता इथे हे हाय पीठ, तर ह्याच्यात पाणी आता घालावं लागेल थोडं. सतत तर तसलं तर जरा असं बी कधी तर ह्याचा बी डोसा खावं म्हणून करायला. मुगाचा डोसा खाऊन लय दिवस झालं. मला मुगाचा बी डोसा लय आवडते, परंतु ह्याचा बी कधी तर करावं म्हणले रे. बघावं तर म्हणले हे तांदूळ टाकून ट्राय करून कसं होतंय का नाही ते. तुला का वाटते? चटणीला फोडणी दिली की तडका आत्ताच आबी तडका दिया आहे उसे मैंने. हळूच घ्या, सांडशील ही करशील, अंगावर पाडून घेशील बघ. तर आता इथं माहीत नाही कसं होणार आहे ती, आपलं छोटंच करून बघते माहीत. छोटं म्हणता म्हणता बी झालंय चांगलं ह्यानं बी. कसे कसे मला वाटते मी मोठ्या गॅसवरच ठेवू का काय की ह्याला. चल बाबा, इकडं लय वेळ लागणार त्याला असं वाटते मला. चला आता ही आपलं डोसा उलटणार आहेस का रे? उलटणार आहेस का? उलटणार आहेस जे का करत ती नवीनच टपना. प्रवीण तुला किती वेळ लागणार आहे रे करणार? 15 मिनिटं का? तोपर्यंत मी खाऊन घेऊ का? मग ही गार होईल, थंड होईल. बरं, तर इथं हा ही पावभाजीचं ताट. आता ह्याला घेते इथं मी आणि ह्याच्यामध्ये गॅस बंद करते माझ्या मी आणि ह्याच्यामध्ये मी तयार करून मला घेते. आमच्या साहेबाचा येऊला एक फोन आता ह्याच्यामध्ये. तर चला आता ह्याला बस झाली का? थोडी घेऊ. झालं का ताट तयार? आता झालं. बघते कसं झाले प्रवीणच्या आणि कांगोळाच्या. मस्त हो का? असं बाहेरचा नजारा बघत 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 मी हे करते. छान वाटलं का नाही? अगं माय, साहेबाचा आलता फोन आमच्या. लईच मोबाईल हल्ला का काय? तर बघते आता हे कसं झाले का माहिती. या तुम्ही बी समजेल खायला. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत समजायला बाय बाय. खात राहा, मस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वस्त आणि आनंदी राहा. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये. आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असलं तर तेवढं जाता जाता सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. ही का लागले की मच्छर माझ्या मागं. इथं बारके बारके का बरकीन काने की इथं बाहेर असं ती झाडं हे ते आहेत की तिथंच एक कंपनी बी आहे वाटलाली मला मोळ्या खेळायची. तर तिथं जरा हे आहे असं खाली तिथं घाण असं ती लोखंडाचं पाणी हे ते तिथं साचते आणि त्याच्यातूनच हो का ह्या इथून येतात असं किचनच्या इथून येतात ते बारके बारके चिरटर राहणार का ते
तर जाऊ द्या सोडा. व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि चॅनलला नवीन असलो तर तेवढं सबस्क्राईब करा. जाता जाता वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितलं त्याच्याबद्दल मात्र मी तुमची मनापासून आभारी आहे बरं का. बाय बाय. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये. किती बाऱ्या म्हणली की किती बाऱ्या नाही की तर चला मग आनंदी राहा, खुश राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे व्हिडिओ बघत राहा.